Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is career planning and its feature? A career is a sequence of position held by a person during the course of the working life. HRD च्या अंडर हे आपण कॉन्सेप्ट लर्न करत आहोत. सो HRD चं इंटेन्शन काय आहे? जसं की आपण बघितलेलं आहे अचिव्हिंग इंडिव्हिज्युअल गोल्स, ग्रुप गोल्स अँड ऑर्गनायझेशनल गोल्स. ओके, सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने HRD प्रेफर करियर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी. So career is the sequence of position held by a person during the course of his working life. It comprises of a series of work-related activity that provide continuity, order and meaning to a person life. म्हणजे काय म्हणतो आपण नक्कीच की एक स्पेसिफिक करिअर मुळे आपलं लाईफ हे कुठेतरी मिनिंगफुल होतं असं आपण आतापर्यंत म्हणत आलेलो आहोत. सो करिअर डेव्हलप ओव्हर अ टाइम. Career planning involves deciding on the career goals of the employees and the route of the achieving those career goals. So आपण काय करतो तर करिअर प्लॅनिंग मध्ये हिअर वी डिसाइड आवर करिअर गोल्स. ओके, करिअर प्लॅनिंग मध्ये काय असणार आहे तर आपण काय करतो डिसाइडिंग ऑन द करिअर गोल ऑफ द एम्प्लॉईज अँड द रूट ऑफ द अचिव्हिंग दोज करिअर गोल्स. आणि एक रूट तयार करतो किंवा एक रोडमॅप तयार करतो जेणेकरून आपले करिअरचे गोल्स हे इझिली अचीव्ह होतील. इट एम ॲट आयडेंटिफाईंग पर्सनल स्किल, इंटरेस्ट, knowledge and other features and establish specific plan to attain specific goals. So आपण करिअर प्लॅनिंग मध्ये काय करतो इट एम टू आयडेंटिफाईंग पर्सनल स्किल. म्हणजे करिअर हे आपण कोणतं सिलेक्ट करतो आपल्या स्किल वरून, आपला इंटरेस्ट काय आहे, आपला नॉलेज काय आहे. दिस इज द बेस फॉर चुझिंग अवर करिअर, राईट. सो ह्या बेसवरून आपण आपलं करिअर हे चूज करत असतो अँड अचिव्हिंग अवर स्पेसिफिक अचिव्हिंग अवर गोल्स and objective regarding career. So this day many organization extend help to employees to form career goals. So HRD च्या अंडर काय केलं जातं तर एम्प्लॉईचे करिअर गोल्स हे कसे अचीव्ह करता येईल यावरती कॉन्सन्ट्रेट हे केलं जातं. सो काय सांगितलेलं आहे बघा, दिस डे मेनी ऑर्गनायझेशन एक्सटेंड हेल्प टू एम्प्लॉईज टू फॉर्म करिअर गोल्स अँड द ऑपॉर्च्युनिटी टू अचीव्ह देम. म्हणजेच जेणेकरून एम्प्लॉईचं गोल करिअर सुद्धा अचीव्ह होईल आणि त्याचबरोबर ऑर्गनायझेशनची सुद्धा डेव्हलपमेंट होईल यावरती कॉन्सन्ट्रेट हे केलं जातं. सो करिअर प्लॅनिंग इज अ मेकिंग शुअर दॅट द ऑर्गनायझेशन हॅज द राईट पीपल विथ द राईट स्किल ऍट द राईट टाइम. आणि ऑर्गनायझेशनचं इंटेन्शन काय असणार आहे किंवा करिअर प्लॅनिंगचं इज अ मेकिंग शुअर दॅट द ऑर्गनायझेशन हॅज द राईट पीपल. जेणेकरून आपण राईट पीपलना रिक्रूट करू ज्याच्याकडे राईट स्किल असेल आणि राईट टाइम वरती तो आपण रिक्रूट हा करू शकतो. ओके, सो दिस इज कॉल्ड द करिअर प्लॅनिंग. Ifat, what is your problem? Fill up only today's attendance and yesterday's attendance. So career development means activity and action undertaken preliminary by an employee and supporting by the management to achieve individual career goals. सो इथे आपण काय करतो एम्प्लॉईचे इंडिव्हिज्युअल करिअर गोल्स आहेत हे या करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटच्या अंडर अचीव्ह करतो. सो दीज आर द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ करिअर प्लॅनिंग. देन फीचर्स natures of career planning. First is the systematic process. Career planning is a systematic process. It involves identifying individual need and aspiration. फर्स्ट थिंग तुम्हाला त्या एम्प्लॉईची नीड काय आहे किंवा त्याचं aspiration कशामध्ये आहे हे आयडेंटिफाय करावं लागेल. देन आयडेंटिफाईंग ऑर्गनायझेशनल नीड्स अँड अपॉर्च्युनिटी. म्हणजे जेव्हा तुम्ही एम्प्लॉईच्या करिअरला इम्पॉर्टन्स देता तेव्हा त्याचं जे करिअर आहे हे ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे का नाही हे बघावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल
ऑर्गनायझेशन मध्ये काय एखादा एम्प्लॉईज आहे आणि त्याला सिंगिंगचा शॉक आहे म्हणतो आपण, किंवा त्याला काय करायचंय, त्या सिंगिंग मध्ये त्याला करिअर करायचंय, तर ऑर्गनायझेशन अशा करिअरना इम्पॉर्टन्स देईल का हो, सांगा बरं. म्हणजे सेकंड स्टेप मध्ये काय No. करायचं आहे, नो, राईट. दॅट मीन्स आयडेंटिफाईंग ऑर्गनायझेशनल नीड्स अँड अपॉर्च्युनिटी, देन आयडेंटिफाईंग द पोटेन्शियल ऑफ द एम्प्लॉईज. आणि त्या एम्प्लॉईचं पोटेन्शियल असणं सुद्धा महत्वाचं आहे जेव्हा आपण त्या एम्प्लॉईच्या करिअरला इम्पॉर्टन्स देणार आहोत तेव्हा. म्हणजे आपण ट्रेनिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय किंवा वी स्पेंड सम अमाऊंट ऑन employees for acquiring specific skill, but first thing he is capable or not, म्हणजे तो कपॅबल आहे किंवा नाही ह्या गोष्टी तरी तुम्हाला आधी माहित असणं गरजेचं आहे. म्हणून ह्या स्टेप काय आहेत तर महत्वाच्या आहे. देन मॅचिंग इंडिव्हिज्युअल ऍस्पिरेशन विथ करिअर ग्रोथ अपॉर्च्युनिटी अवेलेबल विदिन द ऑर्गनायझेशन. सो मॅचिंग इंडिव्हिज्युअल ऍस्पिरेशन विथ करिअर ग्रोथ अपॉर्च्युनिटी, ह्या गोष्टी मॅच होणं फार महत्वाचं आहे. ओके. अँड मॉनिटरिंग द करिअर ग्रोथ प्लॅन इम्प्लिमेंटिंग, आणि तो प्लॅन इम्प्लिमेंट होतो आहे किंवा नाही हे सुद्धा मॉनिटर करणं महत्वाचं आहे. मॉडिफाईंग द करिअर ग्रोथ प्लॅन इन केस इज द मिसमॅच, आणि जर काही मिसमॅच झालं असेल तर तो आपला जो प्लॅन आहे हा सुद्धा मॉडिफाय करता आला पाहिजे. सो दिस इज द सिस्टमॅटिक प्रोसेस अँड सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी, तरच तुमचे इंडिव्हिज्युअल गोल्स अचीव्ह होते आणि ऍट द सेम टाइम ऑर्गनायझेशनचे गोल्स हे अचीव्ह होऊ शकतात. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes. Yes. Then second point, objective. So career planning and development is undertaken to meet a specific objective, like attract and retain talent by offering careers. म्हणजे एखादा एम्प्लॉईज खूप टॅलेंटेड आहे, सो त्या एम्प्लॉईजला जर आपल्याला रिटेन करायचं असेल, that time we provide a specific training or specific knowledge to the employees for the purpose of retain. तो रिटेन झाला पाहिजे. त्याला सपोज एखाद्या स्पेसिफिक एखादा कोर्स करायचा आहे किंवा एखादं एज्युकेशन घ्यायचं आहे, तर तुम्ही त्याच्या करिअरला इम्पॉर्टन्स द्या आणि त्या पद्धतीने त्याला डायरेक्शन द्या, जेणेकरून तो ऑर्गनायझेशन मध्ये पण रिटेन होईल, म्हणजे रिटेन राहील ऑर्गनायझेशन साठी आणि त्याचं गोल सुद्धा अचीव्ह होईल. ओके. देन यूज ह्युमन रिसोर्स इफेक्टिव्हली अँड अचीव्ह ग्रेटर प्रोडक्टिव्हिटी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. यूज ह्युमन रिसोर्सेस इफेक्टिव्हली, म्हणजे तुमच्या एम्प्लॉईजचा प्रॉपर युटिलायझेशन तुम्हाला करता आलं पाहिजे ऍज द रिझल्ट ग्रेटर प्रोडक्टिव्हिटी, तरच तुम्हाला ग्रेटर प्रोडक्टिव्हिटी ही मिळू शकते. रिड्यूस एम्प्लॉईज टर्नओव्हर. एम्प्लॉईज टर्नओव्हर काय करा, रिड्यूस करा. म्हणजे खूप सारे एम्प्लॉईज तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये अपॉइंट करून घेतलेले आहेत, बट द क्वालिटी आउटपुट इज लेस, असं नको. तर ऍक्टिव्हिटी कशी व्हायला हवी, एम्प्लॉईज टर्नओव्हर हा रिड्यूस, कमीत कमी एम्प्लॉईज मधून जास्तीत जास्त आउटकम मिळवणे. इट्स लाईक अ गुड HRM असं म्हटलं जातं, राईट. अँड इम्प्रूव्ह एम्प्लॉईज मोरल अँड मोटिवेशन. इट्स अन इम्पॉर्टंट थिंग ऑल्सो. मोरल असेल तरच तुमच्या ऍक्टिव्हिटी ह्या इफेक्टिव्ह होऊ शकतात. दॅट इज वाय हिअर सेड इम्प्रूव्ह एम्प्लॉईज मोरल अँड मोटिवेशन. एम्प्लॉईजच्या मोरलला आणि मोटिवेशनला काय करा, इम्पॉर्टन्स द्या. मीट द इमिजिएट अँड फ्युचर ह्युमन रिसोर्स नीड्स ऑफ द ऑर्गनायझेशन ऑन द टाइमली बेसिस. सो मीट द इमिजिएट फ्युचर ह्युमन रिसोर्सेस नीड, म्हणजे त्या एम्प्लॉईची नीड काय आहे, ऑर्गनायझेशनची नीड, हे काय करा, इमिजिएट त्यावरती ऍक्शन घ्या. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ करिअर प्लॅनिंग. Point number 3, joint effort. Career planning is basically done by an employee. आपण हे कोणासाठी करतोय, एम्प्लॉईज साठी, राईट. So however, an organization has to give guidance and opportunity to employees. म्हणून काय करा, ऑर्गनायझेशनने त्या एम्प्लॉईजला गायडन्स करणं, त्याला अपॉर्च्युनिटी देणं हे महत्वाचं आहे. It must assist the employees to achieve a match between the personal goals and opportunity that are available within the organization.
आणि ह्या गोष्टी मॅच होणं फार महत्वाचं आहे, लाईक इंडिव्हिज्युअल गोल्स अँड ऑर्गनायझेशनल गोल्स, बट विदिन द ऑर्गनायझेशन. आपण ह्या एम्प्लॉईजला आपण कुठेतरी बाहेर पाठवलेलं आहे 4 वर्षासाठी की तुझं क्वालिफिकेशन कम्प्लीट करून परत ऑर्गनायझेशन मध्ये नाही. दिस इज नॉट अ करिअर प्लॅनिंग. लक्षात ठेवा, करिअर प्लॅनिंग तुम्ही ऍक्टिव्हिटी कशी रन करताय. हियर वी प्रोव्हाइड स्पेसिफिक स्किल, क्वालिटी और ट्रेनिंग विदिन द ऑर्गनायझेशन, जेणेकरून तो एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन मध्ये रिटेन असेल, एम्प्लॉईजचं वर्किंग चालू असेल. ऍट द सेम टाइम एम्प्लॉईज acquire specific skills, specific knowledge and experience. This is called the career planning in HRD. Okay. Then long term career planning and development is the long term approach. आणि असे काही लॉंग टर्म कोर्सेस सुद्धा आपण काय करतो इथे प्रोव्हाइड करतो, जेणेकरून एम्प्लॉईज रिटेन झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाची थिंक आहे हा ही. HRDच्या अंडर जेव्हा तुम्ही करिअर प्लॅनिंगला इम्पॉर्टन्स दिलंय ना, म्हणजे त्याच्या आधी पहिलं त्याचं इंटेन्शन काय आहे, तो एम्प्लॉईज रिटेन असला पाहिजे ऑर्गनायझेशन मध्ये. आपण त्याला 5-10 वर्षासाठी रिटेन करून ठेवू शकतो. बिकॉज हियर वी प्रिफर एम्प्लॉईज करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. So the need for career planning and development arise along as employees work in the organization. आणि ऑर्गनायझेशन मध्ये तो एम्प्लॉईज काय करू शकतो, वर्क हे करू शकतो. इज इट क्लिअर? Is it clear? Yes, ma'am. 3, 4? Yes. Okay, very good. Then point number 5, methods of career planning and development. हे आपले होते 4th पॉइंट, जे फीचर्सशी रिलेटेड होते. Then 5th, methods of career planning and development, म्हणजे फीचर मध्येच ऍड आहे का पुढे हे, पण त्याच्या काही मेथड्स दिलेले आहेत. So some of the methods of career planning and development. First, personal development planning, then career counseling, mentoring, training and management development, then sabbaticals, then effective career planning. हा next point. Personal development planning. So personal development planning is the carried out by individual with guidance, encouragement and help from their managers. म्हणजे पर्सनल लेवलला आपण काय करतो, त्याला गायडन्स प्रोव्हाइड करतो, त्याला एनकरेज करतो आणि हेल्प करतो, जेणेकरून त्याची डेव्हलपमेंट ही होईल. A personal development plan set out the action people purpose to take, learn and to develop themselves. The purpose of personal development planning is to provide self-organizational learning framework. आता हे फार महत्वाचं आहे. इथे आपण काय करतो, सेल्फ ऑर्गनाइज्ड लर्निंग फ्रेमवर्कला इम्पॉर्टन्स देऊन त्या एम्प्लॉईची डेव्हलपमेंट कशी करता येईल ह्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट हे केलं जातं. Then next is career counseling. Career counseling. Some organization provide career counseling session between individual and their manager or professional counselor. म्हणजे काही प्रोफेशनल काउन्सलर कडून काय केले जातात, एम्प्लॉईजना गायडन्स हे प्रोव्हाइड केले जातात. This session give an employees the opportunity to discuss their aspiration and the manager the chance to comment on them. म्हणजे जेव्हा बऱ्याच वेळा असं असतं ना की आपल्याला काही गोष्टी माहित नसतात, तर आपण काय करतो, सो ह्या काउन्सिलिंगच्या अंडर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी नोन होतात. ओके, सो ह्या इंटेन्शनने करिअर काउन्सिलिंग ऍक्टिव्हिटी ही रन केली जाते. देन मेंटॉरिंग.
Mentoring is the process of using specially selected and trained individual to provide guidance and advice which will help to develop the careers of the protect allocated to them. म्हणजेच एम्प्लॉईजला जेव्हा तुम्ही एका प्रॉपर एक्सपर्ट पर्सनच्या अंडर काय करताय, गायडन्स प्रोव्हाइड करताय, तेव्हा नक्कीच त्याच्या करिअर मध्ये काय होणार आहे, इम्प्रुव्हमेंट ही होणार आहे किंवा त्याचं स्पेसिफिक करिअर हे अचीव होऊ शकेल. सो मेंटॉर प्रोव्हाइड ऍडवाइस इन ड्रॉइंग अप सेल्फ डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि मेंटॉर काय करेल तर तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट प्रोग्राम कसे रन करता येईल ह्याच्यावरती काय करेल, गायडन्स हे प्रोव्हाइड करेल. Then guidance on how to acquire the necessary knowledge and skill to do a new job. आणि न्यू जॉब करताना तुम्ही हिअर वी acquire a specific skill and knowledge. म्हणजे कोणत्या मेथडने तुम्ही काय करू शकताय, हे स्किल अँड नॉलेज अक्वायर करू शकताय, याबद्दलचा गायडन्स मेंटोरिंगच्या अंडर हा दिला जातो. सो मेंटोरिंग कोण आहे, मेंटोरिंग इज अ ट्रेन इंडिव्हिज्युअल, ट्रेन पर्सन आहे तो. Then next is a training and management development. So training is the necessary to enhance the capability and efficiency of the employees performance. जे आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये पण बघितलेलं आहे. ट्रेनिंग हे कशासाठी दिलं जातं, टू इन्हान्स द कॅपॅबिलिटी, टू इन्हान्स द नॉलेज, स्किल, एक्सपिरियन्स, राईट. सो ट्रेनिंग also improve the skill level and career path within the company for the individual employee. So इथे लक्षात ठेवायचं within the company हे फार महत्वाचं आहे. Sabbaticals means sabbaticals can be defined as a period of leave taken by an employee in order to carry out project not otherwise associated with the employee's job. It is the rest from work or break obtained lasting from 2 months or a year. म्हणजे इथे तुम्ही काय करताय, ते एम्प्लॉईजला प्रॉपर रेस्ट देताय. इट इज टेकन बाय अ इंडिव्हिज्युअल इन ऑर्डर टू फुलफिल सम गोल्स. आणि फक्त म्हणजे काय सांगितलं जातं, तो एकाच प्रोजेक्ट वरती काम करायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काही काम नाही दिलं जाईल. ओके, दिस इज कॉल्ड द सबॅटिकल्स. इज इट क्लिअर? येस. सबॅटिकलचं हे मिनिंग क्लिअर झालं का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एज्युकेशन मध्ये सुद्धा कसं असतं की तुम्हाला जर पीएचडी करायची असेल तर पीएचडी करण्यासाठी तुम्ही जे काही डे टू डे टास्क आहेत किंवा काम आहे हे न करता जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर पीएचडी टास्क और पीएचडी वर्क, ते सबॅटिकल्स त्याला म्हटलं जातं. म्हणून इथे सांगितलेलं आहे बघा, अ सबॅटिकल कॅन बी डिफाइंड एज द पिरियड ऑफ लीव दिली जाते त्याला, टेकन बाय अन एम्प्लॉईज in order to carry out project not otherwise associated with the employee job. त्याला जॉबशी रिलेटेड नाही तर तो एक स्पेसिफिक प्रोजेक्ट वरतीच काम करेल. इट इज द रेस्ट ऑफ फ्रॉम वर्क, त्याच्या रेग्युलर वर्क वरून त्याला रेस्ट ही दिली जाते, और ब्रेक इवन लास्टिंग फ्रॉम 2 मंथ और इयर वाईज सुद्धा त्याला तेवढा ब्रेक हा दिला जातो. देन लास्ट पॉइंट, इफेक्टिव्ह करिअर प्लॅनिंग. टू मेक career planning effective, here follow several steps. First, career planning effort must receive consistent support from management. So effective career planning साठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे, सपोर्ट फ्रॉम मॅनेजमेंट. ओके, मॅनेजमेंटचा सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे. The corporate goals must be laid down clearly. तुम्हाला ऍक्च्युअल तुमच्या कॉर्पोरेट गोल माहित असले पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्या एम्प्लॉईच्या करिअरला इम्पॉर्टन्स देऊ शकता. म्हणजे जसं की आपण म्हणजे सांगितलं की एम्प्लॉईच्या करिअर त्याला कशामध्ये करायचंय तर सिंगिंग मध्ये करायचंय आणि तुमचे ऑर्गनायझेशन आहे कमर्शियल ओरिएंटेड, तर तुम्ही त्याचं करिअरला इम्पॉर्टन्स द्याल का हो, नाही. सो अशा एम्प्लॉईच्या करिअर मधून ऑर्गनायझेशनचे सुद्धा गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे अचीव्ह होते. That is why here said the corporate goals must be laid down clearly. The career plan for the different people must be laid down clearly. So there must be commitment and dedication on the part of employees to expand their ability.
आणि नक्कीच जेव्हा तुम्ही तुमच्या त्या एम्प्लॉईच्या करिअरला इम्पॉर्टन्स देता तेव्हा त्या एम्प्लॉईची कमिटमेंट किंवा डेडिकेशन हे त्याचं पार्ट ऑफ एम्प्लॉईज असणार आहे एक्सपांड देअर ॲबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. म्हणजे एम्प्लॉईज काय करेल तर माझं करिअर सुद्धा अचीव्ह होत आहे ना तर मी माझं तितकं डेडिकेशन देईन किंवा मी माझ्या कमिटमेंट दिलेले आहेत त्या ऑर्गनायझेशनला की माझं करिअर गोल्स ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाल्यानंतर मी ऑर्गनायझेशनचे जे काही गोल्स ऑब्जेक्टिव्ह आहेत हे अचीव्ह करेन किंवा एका सर्टन पिरियड पर्यंत मी तिथेच रिटेन असेल असं एक काय असणार आहे कमिटमेंट असेल. The trainer must be willing to coach, counsel and share their knowledge with the employees. So trained person जे आहेत त्याने willingly कोच करणं, काउन्सिल करणं किंवा त्याचं नॉलेज एक्सप्रेस करणं हे महत्वाचं आहे. तरच ती करिअर प्लॅनिंग इफेक्टिव्ह होईल असं म्हटलं जातं. And last is a periodic review of career movement of employees must be undertaken. आणि तुम्ही जर पिरियडिक रिव्ह्यू घेतले तर तुमच्या लक्षात येईल की आपण जे करिअर प्लॅनिंग रन करत आहोत इट्स इफेक्टिव्ह ऑर नॉट. ओके, इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. So our next question is importance of career planning. So आता इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये करिअर प्लॅनिंगच्या लक्षात आलं असेल. करिअर प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट फॉर इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज ऑर्गनायझेशन, राईट? सो आधी आपण इंडिव्हिज्युअल पॉइंट ऑफ व्ह्यूने डिस्कशन करणार आहोत की काय इंडिव्हिज्युअलला इम्पॉर्टंट होऊ शकतात करिअर प्लॅनिंगचे. So the process of career planning help the individuals to have the knowledge of various career opportunity within the organization. So organization मध्ये असतानाच तुम्हाला वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटी ह्या मिळू शकतात. And here we acquire knowledge, right? The employees know where he stand, where he want to go, who is ahead of him. म्हणजे एम्प्लॉईजला ऍक्च्युली त्याची कॅपॅबिलिटी काय आहे किंवा आपण इथे आहोत ना मग आपल्याला अजून काय करायला हवं आहे, आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे, ह्या गोष्टी करिअर प्लॅनिंग मधून क्लिअर होतात. इट हेल्प एम्प्लॉईज टू सेट हिज करिअर गोल्स मोर रिअलिस्टिकली. आणि ऑर्गनायझेशन अशाच करिअरना इम्पॉर्टन्स देतं की ज्या गोष्टी रिअल मध्ये ते काय करू शकतात तर अचीव्ह करू शकतात. So set his career goals more realistically and take appropriate step to realize them. It improve employees' performance on job by tapping his ability. So इथे एम्प्लॉईची ability काय होणार आहे तर नक्कीच टॅप होणार आहे. That means improve होणार आहे regarding job. Then internal promotion, upgradation and transfer motivation employees, boost up their moral and result in the job satisfaction. आणि नक्कीच इथे एम्प्लॉईचं जॉब सॅटिस्फॅक्शन बघायला मिळेल because here organization prefer employees career as well as employees promotion, upgradation, transfer, etc. Then increase job satisfaction. Increased job satisfaction enhance employees' commitment and create a sense of belongingness and loyalty to the organization. So एक लॉयल्टी इथे काय होणार आहे एम्प्लॉईची इन्क्रीज होणार आहे आणि त्या एम्प्लॉईजला जॉब सॅटिस्फॅक्शन सुद्धा मिळणार आहे. कारण ऑर्गनायझेशने सुद्धा तेवढ्या काय केलेल्या आहेत तर कमिटमेंट ह्या दिलेल्या असतात फॉर कम्प्लिटिंग हिज करिअर, राईट? इट सॅटिस्फाय एम्प्लॉईज इस्टीम नीड. म्हणजे इथे तुम्हाला अशा पद्धतीने मोटिवेट केलं जातं किंवा काउन्सिल केलं जातं, मेंटॉर केलं जातं की जेणेकरून तुम्ही तुमच्या ज्या बेसिक नीड आहेत किंवा आपण हायरार्ची नीड बघितलेल्या आहेत, बेसिक झाली, देन सोशल झाली, मग इस्टीम नीड कडे, तर इस्टीम नीडला तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स देताय. म्हणजे ऍज कम्पेअर टू अदर एम्प्लॉईज तुम्हाला कसं बेस्ट बनवता येईल यावरती ह्या इस्टीम नीडचं कॉन्सन्ट्रेशन असतं असं आपण म्हणू शकतो. सो करिअर प्लॅनिंग हेल्प द एम्प्लॉईज टू युटिलाइज हिज टॅलेंट टू दी ऑप्टिमम एक्सटेंट. आणि ते एम्प्लॉईचं टॅलेंट हे ऑप्टिमम एक्सटेंट युटिलाइज करण्याचा प्रयत्न हा ऑर्गनायझेशन करत असतो. Then
The employees can also be provided with necessary training in the area which he is interested in. This will sharp his skill further. So अशा पद्धतीने एम्प्लॉईजला काही ऍडव्हान्टेजेस हे इथे मिळणार आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes. Good. So for organization, आता करिअर प्लॅनिंगच्या ऑर्गनायझेशन साठी काही इम्पॉर्टंट आहे ते काय आहेत बघा. इफेक्टिव्ह करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट इन्शुअर अवेलेबिलिटी ऑफ ह्युमन रिसोर्सेस विथ रिक्वायर्ड स्किल, नॉलेज अँड टॅलेंट. म्हणजे जेव्हा आपण करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटला इम्पॉर्टंट देतो तेव्हा नक्कीच काय होणार आहे, हिअर अक्वायर एम्प्लॉई स्किल, नॉलेज अँड टॅलेंट. Then the effective policy and practices improve the organizational ability to attract and retain skilled and talented employees. So obviously आपण काय करू शकतो, फॉर एक्झाम्पल की एका ह्या स्पेसिफिक ऑर्गनायझेशन मध्ये करिअर प्लॅनिंगला इम्पॉर्टन्स दिलं जातं, तर अशा ऑर्गनायझेशन कडे एम्प्लॉईज हे जास्त अट्रॅक्ट होऊ शकतात, राईट. आणि तिथे एम्प्लॉईजना जेव्हा आपण ऍक्च्युअली करिअर किंवा अशा पद्धतीने गायडन्स देतो तेव्हा एम्प्लॉईज तिथे रिटेन होऊ शकतात, राईट. देन career planning and development try to satisfy employees expectation and this minimize employees frustration. सो एम्प्लॉईचं फ्रस्ट्रेशन कमी करणं आणि एम्प्लॉईच्या एक्सपेक्टेशन फुलफिल करण्याचं काम करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटच्या अंडर केलं जातं. सो याचे नक्कीच ऍडव्हान्टेजेस ऑर्गनायझेशनला बघायला मिळू शकतात. Then protecting employees interest resulting in the promoting organizational goodwill. So जेव्हा तुमच्याकडे एक टॅलेंटेड किंवा स्किल एम्प्लॉईज आहेत तेव्हा तुमचं गुडविल सुद्धा काय होणार आहे, तर इन्क्रीज होणार आहे. Relation between employers and the employees became more cordial. So here we build a cordial relationship among employers and employees. कारण इथे फक्त एम्प्लॉयर्स त्याच्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देतोय का, नाही. किंवा एम्प्लॉईज फक्त त्याचे इंडिव्हिज्युअल गोल्स अचीव करतोय का, नाही. सो हियर अंडर HRD अचीव group goals as well as individual goals as well as organizational goals, right? So build a cordial relationship or harmonious relationship among members. Then career planning help the forecasting human resources need. It help in the preparing human resource inventory. So आपण इथे काय करतो, तर ऑप्टिमम इन्व्हेंटरी ह्युमन रिसोर्सेस हे रिलेटेड हे मेंटेन करतो. Then the image of the organization is the eyes of the employees in particular and the society in general improve tremendous, especially in the organization is planning career growth strategy systematically. आणि ते ऑर्गनायझेशन काय करेल, एक ऑर्गनायझेशनची गुड इमेज इन द माइंड ऑफ एम्प्लॉईज ऍज वेल ऍज सोसायटी मध्ये क्रिएट होऊ शकते. क्लिअर क्वेश्चन? Yes. 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 सो नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करायचं का, सक्सेशन प्लॅनिंग.